नमस्कार, मी जयरामपुरी. मोठं व्हायचंय मला या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. नुकतंच नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे भारतातल्या तरुणाईला आवाहन केलंय. 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी न्यू इंडियाचा संकल्प सोडण्याचं हे आवाहन आहे. नेमक्या या आवाहनाबद्दल, न्यू इंडियाबद्दल, क्रांतीबद्दल तरुणाईला काय वाटतंय ही चर्चा आपण करणार आहोत. यासाठी माझ्यासोबत नाशिकमधले काही युवक तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशीच बोलणार आहोत आणि त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलेलं आहे या आवाहनाला ते कसा प्रतिसाद देणार आहेत. नेमकी यांच्या मनात न्यू इंडियाबद्दलची संकल्पना काय आहे आणि क्रांती या तरुणाईला नेमकी कुठल्या उद्देशानं हवी आहे, कुठल्या क्षेत्रात हवी आहे. मी सुरुवात करतो तुझ्याकडनं. नरेंद्र मोदींनी आत्ताच मन की बातमध्ये आवाहन केलंय न्यू इंडियाचा संकल्प सोडण्याचं. एक तरुण म्हणून याला कशी साथ देशील? तुझ्या डोक्यात न्यू इंडियाचा काय संकल्प आहे? नक्की सर, मी नरेंद्र मोदींना नक्कीच साथ देईल. पण मी सांगू इच्छितो, आपला हा भारत देश हा कृषीप्रधान देश असून पण आता जी भारताची कलाटणी होते ती एक बिझनेस टायकून किंवा बिझनेस लोकांची एंट्री जास्त होते आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष जास्त होतंय. तर आधी शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष न होता शेतकऱ्यांना घेऊन चालणारा भारत देश असावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा तरुणाई ही भरकटलेली आहे. तरुणांना हे आजचं इश्यू काय किंवा आपल्या आर्मी किंवा आपले सैनिक काय झट्ट आहेत तिथं देशावर, त्यांच्याशी त्यांना घेणं देणं नाही आहे. पण आज सलमान खान, शाहरुख खान, मला कोणावर टीका नाही करायची, पण एक मूव्ही रिलीज झाला तर त्याला एवढी गर्दी होते, पण एक सैनिक शहीद झाला त्याला त्याच्यासोबत जायला किंवा त्या परिवाराला सांभाळायला कोणी जात नाही. तर एक दायित्व म्हणून निर्माण झालं पाहिजे. नक्कीच या तरुणाने जी संकल्पना व्यक्त केली आहे न्यू इंडियाबद्दलची, शेतीशी निगडीत आणि जवानांशी निगडीत, याविषयी कोणाला अजून बोलायचं की शेतीशी निगडीत कोणाला काय वाटते? कारण या विषयाला आपण थोडंसं पुढे घेऊन जाऊया. तुझ्या मते काय वाटते की न्यू इंडियाची जी संकल्पना आहे किंवा जो संकल्प सोडायचा आहे तर तो शेतीशी निगडीत कसा आहे किंवा काय तुला वाटतंय? सर, शेतीशी निगडीत म्हणायचं झालं तर भारत कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे भारतातलं कृषी क्षेत्रात जर क्रांती व्हायलाच हवी. पण कृषी क्षेत्रात होत असताना आताच भारताने आर्थिक क्षेत्रात खूप मोठी क्रांती केली. जसं आपण GST एक भारत एक कर जो लागू केला, तसंच जर सामाजिक क्षेत्रात आणि शेतकऱ्यांसाठी जर काही व्यवस्था व्यवस्थित केल्या आणि त्यांच्या सुविधा केल्या तर ते प्रगत होतील आणि आपल्या भारताला प्रगत करण्यास मदत होईल आणि भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. नेमके शेतीमध्ये काय बदल व्हायला हवे आत्ताच्या? आता की शेतीमध्ये जे जनुकीय बीज वगैरे आपण वापरतो, जो आपला शेतकरी आयोग होता स्वामीनाथन यांचा कमिटीचा, त्याच्या ज्या शिफारशी जर आपण स्वीकारल्या किंवा त्यांनी जे ते खारपीक बीजमधून जे तांदळाचं उत्पादन केलं होतं त्याप्रमाणे जर आपण दुसरं उत्पादन केलं तर आपण भारतात प्रगती साधू शकतो आणि आपला कृषीप्रधान देश सारा जगाचा पोशिंदा पण होऊ शकतो. बरोबर, नक्कीच एक खूप सुंदर संकल्पना मांडली आहे. आणि खरं तर या कार्यक्रमाची सुरुवातच भारत शेतीप्रधान देश आहे आणि शेती या संकल्पनेनं झालेली आहे. आणखी काही तरुण आपल्यासोबत आहेत. त्यांना काय वाटतंय नेमकं न्यू इंडियाचा संकल्प ते काय सोडणार आहेत? काही जणांच्या मते शेती आणि त्याच्याशी निगडीत असा संकल्प त्यांना सोडायचा आहे. तुला काय वाटतंय? मला शेतीचा विषय बाजूला ठेवून जसं त्या दादाने सांगितलं की एक भारत एक कर, तर तसंच जर एक भारत आणि एक नागरिक जर असा कर असा कायदा जर लागू केला म्हणजेच सगळे जे कास्ट व्यवस्था आहे म्हणजे त्याच्यानंतर काय होणार की ज्या लोकांकडे टॅलेंट ते त्यांनाच प्राधान्य मिळणार. नाही तर ST SC मी कोणाला अपोज नाही करत आहे, पण तरी ज्या लोकांकडे टॅलेंट आहे ते जर पुढे गेले ना तरच भारताचा विकास होणार. कारण की आपल्या मागे पाठीमागचे जे देश की ज्यांना आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आज ते आपल्यापेक्षा पुढे चालले, जसे सिंगापूर, चायना वगैरे. तसं आपला देश जर पुढे जायला लागला ना तर मग आपल्या देशातल्या लोकांनाही सपोर्ट मिळणार आणि टॅलेंट ज्या लोकांकडे त्या लोकांना जर पुढे प्राधान्य दिलं तर देशाचा विकास होईल असं मला वाटतं. बरं, नक्कीच. तुला काय वाटतंय? तुझ्या मते न्यू इंडियाची संकल्पना काय असेल किंवा काय संकल्प तू सोड? आणि कारण म्हणजे रिसर्चला प्राधान्य द्यायला पाहिजे मेन म्हणजे. कारण ते नीट आणि JEE कसं आहे, जे मुलं लर्न करून जातात त्यांना जास्त मार्क भेटतात, पण जे इंटलेक्च्युअलचा म्हणजे उपयोग नाही करत ते मागं पडून जातं. म्हणून रिसर्चवर जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे आणि मेन बात म्हणजे रिझर्वेशन काढून टाकायला पाहिजे. कारण की मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहिला तर JEEचा ओपनला 81 होता आणि तसाच SC OBCला पाहिलं तर डायरेक्ट 36 इतका खाली होऊन जातो. म्हणून जे ओपनवाले त्यांना जास्त
चान्सेस नाही भेटत मोठ्या कॉलेजला जायला. म्हणजेच अभ्यासक्रमांमध्ये संशोधन व्हायला हवं आणि दुसरं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत निकष हे बाजूला ठेवायला हवेत. नक्कीच ही एक संकल्पना या तरुणाने मांडली आहे. तुझ्या मते तुला काय वाटतंय, कुठल्या संकल्पनेवर तुला काम करायला आवडेल किंवा तू काय संकल्पना सुचवू शकशील? मी आता सगळ्या तरुणांच्या तर्फे मी एक सांगू इच्छितो की सध्या भारतामध्ये डिजिटलायझेशन ही कन्सेप्ट नरेंद्र मोदींनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही अजून ह्या डिजिटलायझेशनला जास्त भर देऊन याला जर अजून इंडियामध्ये आपल्या जास्त प्रमाणात हे केलं, तरुणांसाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्यात किंवा शेतकऱ्यांसाठी सुद्धा ह्या गोष्टी, याच्यामुळे एक फायदा होईल की शेतकऱ्यांना जी काही इन्फॉर्मेशन लागते, कुठल्या गोष्टींची गरज आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांसाठी शेती हा व्यवसाय करण्यासाठी एक मदत सरकारतर्फे पण होऊ शकते असं मला असं वाटतं. बरोबर. म्हणजे डिजिटल इंडियाच्या दृष्टीनं मोठी पावलं उचलायला हवीत आणि डिजिटल क्रांती जी भारतात घडवायची आहे ती त्या अनुषंगानं घडवली गेली पाहिजे. डिजिटल क्रांती हा विषय घेऊन थोडंसं आपण पुढे जाऊयात. नेमकं काय वाटतं तुला की डिजिटल क्रांती घडवायला हवी आणि त्या दृष्टीनं आता तरुणाई त्याला सपोर्टही करते आणि आपण त्या पद्धतीनं सोशल मीडिया म्हणा किंवा इंटरनेट सेव्हीही झालेलो आहोत. आणखी काही बदल किंवा आणखी काही वेगळी संकल्पना काय वाटतं यात किंवा नवीन काय सुचवावं असं वाटतंय का? प्रथमतः तर मी नरेंद्र मोदींना धन्यवाद देईल, कारण हा उपक्रम एकट्या मोदींचा नाही आहे, 121 कोटी भारतीयांचा आहे. प्रत्येकाने जर नवीन संकल्प सोडला तरच हा आपला देश नक्कीच कलामांच्या स्वप्नात आपण 2000 व्हिजन 2020 पाहिलेलं आहे, ते स्वप्न साकार व्हायला आपल्याला नक्कीच सोपं जाईल. प्रथमतः तर मी युवकांचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या समस्या मांडेल. माझ्या मित्रांनी सांगितलं की शेती किंवा शेतीशी रिलेटेड प्रॉब्लेम, त्याच्यानंतर सांगितलं की डिजिटल, तुम्ही पण आला डिजिटल. आत्ताची तरुणाई पाहिली तर प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये, इवन म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे. त्या मोबाईलच्या मार्फत प्रत्येक माणसाच्या हातामध्ये जग आलेलं आहे. त्या जगात तो संपर्क कुठेही साधू शकतो. हा प्रॉब्लेम प्रत्येक तरुणाचा आहे. त्याबरोबर त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत. ते ड्रॉबॅक्स पण आपण पाहिले पाहिजे. आत्ता काल परवा एक घटना झाली, तो एक नवीन गेम लॉन्च झाला, त्याचाही आपला तरुणावरती परिणाम होतो आहे, वाईट परिणाम होतो आहे. पोकेमॉन सारखे गेम आहेत, याचाही पण ते आपले तरुण आहारी जात आहे. त्याच्याबद्दल आपल्याला एक अजून अवेअरनेस करणं गरजेचं आहे. त्या डिजिटल क्रांतीमध्ये डिजिटल क्रांती फक्त म्हणजे मोबाईल वापरणं हा नाही आहे, तर त्याच्यामार्फत आपल्या ज्या गरजा आहेत, बेसिक नीड्स आहेत, त्या सुविधा आपण लवकरात आपल्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण भारतामध्ये आज आपण पाहिलं तर मोबाईल डाटा आहे, मोबाईल इंटरनेट आता अवेलेबल होते चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे मोबाईलमध्ये मुलं आता रिसर्चमध्ये उतरत आहे. ज्या जगाशी स्पर्धा करण्यासाठी तरुणाला नक्कीच पुढे येण्यासाठी डिजिटल क्रांती ही करणंच आहे. आणि त्याबरोबर प्रत्येक तरुणाने एक संकल्प सोडावा की आपला जो कम्फर्ट झोन आहे, तो कम्फर्ट झोन सोडून तो आपल्या एक देशासाठी काहीतरी कर्तव्य किंवा समाजासाठी कर्तव्य म्हणून यासाठी पुढे येणं प्रत्येक तरुणाचं कर्तव्य असं मी मानतो आणि ते न्यावं. बरोबर आहे. म्हणजे डिजिटल क्रांती व्हायला हवी, पण ती योग्य दिशेनं व्हायला हवी असं या तरुणांचं मत आहे. मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात आलाय, इंटरनेट अगदी प्रत्येकाच्या हातात आलंय, 2G 3G आणि 4G पर्यंत आपण पोहोचलोय. पण या पुढे जात सुयोग्य वापर हा डिजिटल इंडियाच्या दृष्टीनं मोबाईलचा व्हायलाच हवा. नक्कीच त्याच्याशी कुणाचं दुमत नसेलच. आणखी काही संकल्पना आहेत किंवा न्यू इंडियाबद्दलची तुझी काही संकल्पना? जसं त्या दादाने सांगितलं की डिजिटल इंडियामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या नीड्स आहे, ज्याप्रमाणे म्हणजे रिसर्च करता येईल, जसं मोबाईलमध्ये आज पूर्ण आपण जर बघितलं तर पूर्ण भारत देश हा तरुणांचा देश आहे. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर भारताची तरुणाई सर्वात जास्त आहे. तर या तरुणाईसाठी डिजिटल क्रांती झालीच पाहिजे. पण त्यासोबत म्हणजे तिचे जे दुरुपयोग होत आहेत त्याकडे आपण पण बघितलं पाहिजे आणि त्याच्या अवेअरनेस लोकांमध्ये पसरवला पाहिजे. असं या व्यतिरिक्त काही न्यू इंडियाची संकल्पना तुला मांडायची आहे किंवा काही संकल्प तू सोडणारच न्यू इंडियाच्या अनुषंगानं 9 ऑगस्टला? हां, स्वच्छ भारत मिशन एवढं छान चाललं आहे, तर त्या अनुषंगाने मी बोलू शकतो की आता 150वी जयंती 2019ला पूर्ण होती महात्मा गांधींची. त्या दृष्टीने जर प्रत्येकाने जर विचार केला की आपण आपला देश स्वच्छ झाला पाहिजे, तर नक्कीच 125 कोटी जनता आहे, तर नक्कीच म्हणजे 2019च्या आत आपण तो संकल्प चांगल्या प्रकारे सोडू शकतो. स्वच्छ भारतचा संकल्प हा तरुणाई सोडू इच्छिते. आणखी तुला काय वाटतंय, कुठल्या बाबतीत क्रांती व्हायला हवी किंवा काय संकल्प तू सोडशील? सर्वात प्रथम जर बोललो तर आपला मराठा क्रांती मोर्चा, प्रत्येकाला त्याच्या इन्कमनुसार त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. आता मी ओपनमध्ये, आता मला इंजिनिअरिंग घेणं शक्य नव्हतं, पण तरी आईवडिलांनी खूप प्रयत्न करून इंजिनिअरिंगला टाकले. माझी फी 65,000 रुपये. म्हणजे मला दुसऱ्या कास्टवर काही हे नाही करायचं आहे, पण आमच्या इन्कमनुसार आम्हाला
हे भेटलं पाहिजे, आरक्षण भेटलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या मराठा क्रांती मोर्चाच्या याच्यात जर बोललं तर आता जे अजून ते मुलीला न्याय मिळाला नाही त्या कोपर्डीच्या प्रकरणी, तो न्याय मिळाला पाहिजे. आता आज सकाळी एका बहिणीचा मेसेज आला होता, त्याच्यात लिहिलं होतं, मी बोललो तिला काही गिफ्ट पाहिजे, तिने मला मेसेज केला गिफ्ट तर नको आहे पण आत्ता जो मोर्चा येतो तिकडे नक्की जा, कारण की ते आणखी लांबत चाललेलं आहे. थोडक्यात तुझ्या म्हणण्यानुसार की आरक्षणाच्या दृष्टीनं एक मोठी क्रांती अपेक्षित आहे या तरुणाईला. शिक्षणाच्या दृष्टीनं कुठल्याही पद्धतीनं निकष जे आहेत आरक्षणाच्या बाबतीतले हे त्या गुणवत्तेवर आधारित असावे, कुठल्याही कास्टवर आधारित नसावे, अशी काही तरुणाईची इच्छा आहे. तुझं काय मत आहे किंवा न्यू इंडियाची संकल्पना तू कशी मांडशील? न्यू इंडियाबद्दल मी एकच सांगू शकतो की आपली डिजिटल क्रांती आपण प्रगत झालं पाहिजे. नक्कीच. तुला काय वाटतंय? मला पहिल्यांदा हे विचारायचं आहे का न्यू इंडिया आणि सामाजिक क्रांती म्हणजे काय बा? कारण सामाजिक क्रांती म्हणजे नुसता घोषणांचा पाऊस नाही, तर त्याच्यासाठी आपण स्वतः तयार असलं पाहिजे. आणि न्यू इंडिया म्हणजे काय, फक्त स्वच्छ भारत मिशनची घोषणा करायची, हातात झाडू घ्यायचा वगैरे असं काही नाही. तर पहिल्यांदा आपण स्वतः बदललं पाहिजे आणि मग समाजात बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. म्हणजे कुठल्याही क्रांतीची सुरुवात ही स्वतःपासून करायला हवी असं त्या तरुणाईचं मत आहे. तुझ्या मते काय सांगशील? तुला काय वाटतंय न्यू इंडियाची संकल्पना कुठल्या दिशेने जायला हवी? तुझ्या मनात काय आहे? सर मला वाटतं की जे आपले सेंट्रलमध्ये जे लॉज वगैरे एनॅक्ट होता आणि स्कीम्स वगैरे जे राबवता, तर ते तिकडून जे पास होत आहे पण ते ग्रासरूट लेवलवरती ते इम्प्लिमेंट होत नाही. तर त्याच्यासाठी जे एक्झिक्युटिव्ह जो पॅनल आहे तो प्रॉपर टाईप इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे कारण की जे वरतून आपण मोदी सरकार जे गव्हर्मेंट बिल स्कीम्स वगैरे राबवते, पण ते जे सर्वसामान्य लोक आहे त्यांच्यापर्यंत तो प्रॉपर मेसेज जात नाही आहे. तर तेवढं त्यांनी एक्झिक्युटिव्ह थोडं व्यवस्थित केलं तर आपलं नक्कीच आपण वी विल बी डेव्हलप्ड इन फ्युचर. ओके. म्हणजे कुठलीही संकल्पना मांडत असताना किंवा कुठलीही नवीन योजना जेव्हा येते तेव्हा ती योजना अंमलबजावणी करत असताना ती ग्राउंड रूटपर्यंत कुठल्या चांगल्या पद्धतीने जाईल याची अंमलबजावणी करताना सरकारनं लक्ष द्यावं. कारण आपण नेहमीच बघतो की सरकारी योजना आणि 6 महिने थांब अशा पद्धतीची किंवा सरकारी काम 6 महिने थांब अशा पद्धतीची काहीशी जी यंत्रणा आहे भारतातली किंवा या सगळ्या समाजव्यवस्थेतली ही बदलायला हवी. तुझ्या मते काय वाटतंय? न्यू इंडियाचा संकल्प ऑगस्ट क्रांतीच्या दिनाच्या निमित्तानं काय सोडशील आणि काय क्रांती व्हायला हवी असं तुला वाटतंय? माझ्या मते शिक्षण पद्धती जी त्याच्यामध्ये आरक्षण असं सगळ्यांना सारखं झालं पाहिजे पुढच्या वेळेस. आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये सगळ्यांना सारखं मत दिलं पाहिजे आणि सगळ्यांना सारखी फी दिली पाहिजे. शिक्षण व्यतिरिक्त किंवा आरक्षणाव्यतिरिक्त आणखी काही न्यू संकल्पना नवीन इंडियाबद्दल? सर मला खरं तर जी भारताची शिक्षण व्यवस्था आहे ती अतिशय खालावलेली आहे आणि त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. कारण जर आज आपण भारताचा विचार केला तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, त्याच पद्धतीने D.Ed B.Edचे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर अनेक शाखांचे पदवीधर विद्यार्थी आहेत, परंतु यांना अजिबात कामं नाहीत. आज जर विचार केला तर 2 वर्षापासून किंवा 2013-14 भारताची जी काही बेरोजगारी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. जर प्रत्येक बेरोजगारी किंवा प्रत्येक तरुणाईला जर काम मिळालं, त्याच्या हाताला जर काम मिळत असेल तर तो कोणत्याही वाम मार्गाला लागणार नाही. उदाहरणार्थ दहशतवाद वाढतोय, तो दहशतवाद कमी करण्यासाठी त्याच्या प्रत्येक हाताला काम पाहिजे. जसं मोदी साहेबांनी अनेक प्रकारच्या घोषणा केल्या परंतु त्याची अंमलबजावणी अतिशय 1 किंवा 2% पण नाही आहे. म्हणजे मला त्यांना विरोध करायचा नाही, परंतु त्यांची जी काही अंमलबजावणी आहे आणि अनेक प्रकारच्या आपण डिपार्टमेंट बघतोय त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जागा रिक्त आहेत. मागं पेपरला होतं की जो आपले काही टपाल विभाग आहे त्याच्यामध्ये 50,000 जागा रिक्त आहेत. म्हणजे जो काही काम चालू आहे तो काम व्यवस्थित होत नाही. म्हणजे जेवढी पदं आहेत तेवढी व्यवस्थित भरलं जावं आणि जे तरुणाई आहे तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये बरेच IT कंपन्या बंद पडलेल्या आहेत. म्हणजे जर IT कंपन्या बंद पडल्या असतील तर मग आमच्या जे काही विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, त्यांनी करायचं काय? मग प्रत्येकाला काम मिळावं, प्रत्येकाचं पदवीधर झालं आहे त्याला काम मिळालं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे सर. नक्कीच. म्हणजे न्यू इंडियामध्ये कुणीही बेरोजगार तरुण असायला नको अशी काहीशी संकल्पना यांची आहे. तुझ्या मते तुला काय वाटतंय? सर आपल्या समोर 2 मुद्दे आहेत. एक मोदींची संकल्पना आहे जी न्यू इंडिया आणि दुसरा क्रांती मोर्चा. तर पहिली जो न्यू इंडिया जो संकल्प मांडला आहे मोदींनी, तर मला तरी वाटतं
एक भांडवलशाही देश आपण जर उभारलं तर लवकरात लवकर आपला देश पुढे निघेल. कारण आता प्रत्येकजण म्हणतो शेतकरीकडे लक्ष द्या. हा प्रत्येकजण बोलतो, मदत तर कोणी करत नाही, फक्त शेतकरीला मदत करा, शेतकरीला मदत करा. शेतकरी ही संख्या आपल्या देशात प्रचंड प्रमाणात आहे आणि जर एकच प्रोडक्ट जर 10 जण जो हे करत असेल तर त्याची किंमत पण कमीच येणार. जर शेतकऱ्यांची संख्या ही जशी जशी कमी होत जाईल तेवढंच जो शेतकरी आहे त्याला त्याच्या मालाचा भाव नक्कीच जास्त मिळेल. आणि आजची जी कंडिशन आहे जी शेतकऱ्यांची, तर मला एक असं वाटतं की ही तालुका लेवल किंवा जिल्ह्याच्या लेवलवर एक सहकारी तत्वावर ही शेती राबवली गेली तर त्या शेतकऱ्याचं नुकसान जेवढं टाळता येईल तेवढं एक सरकार पण तेवढी डायरेक्टली मदत करू शकेल, कारण ती सहकारी तत्वावर असेल. म्हणजे त्या शेतकऱ्याचा त्याचं जास्त प्रमाणात हात नसेल किंवा त्याचं भांडवलही नसेल. आणि दुसरा मुद्दा आहे आपल्याकडे की जो क्रांती मोर्चा आहे, कुठल्या जातीचा धर्माचा मला तरी वाटतं नकोच. हा म्हणजे माझं पहिल्यापासूनच सगळ्या अशा जाती जे विभागले गेलेलं आहे, धर्मावर विभागले गेलं, ती संकल्पना आपल्या आत्तापर्यंत 2017पर्यंत ते डोक्यात आहे. तर मग पुढचं आपण प्लॅन कसं करणार, जे आपण डेव्हलप इंडिया म्हणतो. मग आता ही जातीचं एकाच जातीचं निघालं की दुसरी जात म्हणेल की आमचंही पाहिजे. मग हे तर विभागलंच चाललं आहे. आपण जसं असं पुढे जायचा विचार करतो ते मागे चाललं आहे. तर हे जातीवरनं क्रांती मोर्चा हे काढणं एकदम म्हणजे काही उपयोग नाही त्याचा. आणि त्याच्याने समाजच विभागला जातोय. त्यामुळे तुम्हाला आरक्षण पाहिजे तर ते ऑफकोर्स इन्कम सोर्सवरच दिलं पाहिजे आणि ना की ते जाती आधारित असलं पाहिजे. नक्कीच. तुझ्या मते तुला काय वाटतंय? येत्या 9 ऑगस्टला म्हणजे मुंबईत राज्यव्यापी मराठा मोर्चा होत आहे. तर मराठा मोर्चा होतो आहे तर त्याच्या मागे भरपूर मुद्दे निघत आहेत. मुद्दे निघण्यामागे म्हणजे मराठा एकवटला, मग बाकीच्या समाजांनी पण आंदोलनं करायचे, सर्वांनी बाहेर पाडायचं, म्हणजे झेंडे घ्यायचे वगैरे. या गोष्टी नको आहे. मी स्वतः मराठा आहे, पण मराठ्यांच्या जो आरक्षण मागताय त्याच्या मागे त्यांचे हेतू वेगवेगळे आहेत. तर पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा मुद्दा मांडलेला आहे. तर कोपर्डी बलात्कार प्रकरण म्हणजे त्या मुलीवर, म्हणजे माझ्या बहिणीवर किंवा समाजात कोणत्या मुलीवर मोठ्या प्रकारचा अन्याय झाला तर ही अन्याय आणि ही जी व्यवस्था आहे आपली, तर ही दुर्मिळप्रमाणे किंवा भ्रष्टाचारी व्यवस्था आहे. तर ही पूर्णपणे आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मराठा एकवटला म्हणजे मराठ्यांना भले आरक्षण नाही दिलं तरी चालेल, पण मोदी सरकारने जी आता घोषणा केली की क्रांतीव्यापी मोर्चा, तर क्रांतीव्यापी मोर्चामध्ये मोदी सरकारने म्हणजे महाराष्ट्र लेवलला हा निर्णय होण्यापेक्षा डायरेक्ट मोदी सरकार लेवलला समान नागरिक कायदा तयार करून प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक स्वतःचा एक दर्जा दिलेला पाहिजे. म्हणजे डिजिटलायझेशनचा जो मुद्दा येतो तो म्हणजे फक्त इंडियातून फक्त इक्वालिटी आणि क्वालिटीज बाहेर पडेल. आणि डिजिटलायझेशनला पहिलं प्राधान्य देऊन जो आपला अब्दुल कलामांचं जे स्वप्न होतं 2020 सालचं, ते पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही आणि ते विजन नक्कीच पूर्ण होईल. खूप सुंदर संकल्पना या विद्यार्थ्यांनी मांडली आहे. खरं तर या तरुणाईशी बोलत असताना आरक्षण किंवा न्यू इंडियाची संकल्पना मांडत असताना आरक्षण कुठेही नसावं, डिजिटल इंडिया होत असताना त्याचा उपयोग किंवा त्याचा वापर किंवा ती दिशा ही योग्यच असावी. आणि त्याचबरोबर शेती प्रधान आपला देश आहे, शेतीच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत, असा न्यू इंडिया या तरुणाला बघायचा आहे. एक छोटीशी विश्रांती घेतोय मोठं व्हायचं मला या विशेष कार्यक्रमामध्ये. विश्रांतीनंतर आणखी काही तरुणांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्या न्यू इंडियाच्या संकल्पना जाणून घेणार आहोत. पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार, मी जयरामपुरी. मोठं व्हायचंय मला या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. नुकतंच नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे भारतातल्या तरुणाईला आवाहन केलंय. 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी न्यू इंडियाचा संकल्प सोडण्याचं हे आवाहन आहे. नेमक्या या आवाहनाबद्दल, न्यू इंडियाबद्दल, क्रांतीबद्दल तरुणाईला काय वाटतंय ही चर्चा आपण करणार आहोत. यासाठी माझ्यासोबत नाशिकमधले काही युवक तरुण
या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशीच बोलणार आहोत आणि त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की नरेंद्र मोदींनी जे आवाहन केलेलं आहे या आवाहनाला ते कसा प्रतिसाद देणार आहेत. नेमकी यांच्या मनात न्यू इंडियाबद्दलची संकल्पना काय आहे आणि क्रांती या तरुणाला नेमकी कुठल्या उद्देशानं हवी आहे, कुठल्या क्षेत्रात हवी आहे. मी सुरुवात करतो तुझ्याकडनं. नरेंद्र मोदींनी आत्ताच मन की बातमध्ये आवाहन केलंय न्यू इंडियाचा संकल्प सोडण्याचं. एक तरुण म्हणून याला कशी साथ देशील? तुझ्या डोक्यात न्यू इंडियाचा काय संकल्प आहे? नक्की सर, मी नरेंद्र मोदींना नक्कीच साथ देईल, पण मी सांगू इच्छितो आपला हा भारत देश हा कृषीप्रधान देश असून पण आता जी भारताची कलाटणी होते ती एक बिझनेस टायकून किंवा बिझनेस लोकांची एंट्री जास्त होते आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष जास्त होतंय. तर आधी शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे किंवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष न होता शेतकऱ्यांना घेऊन चालणारा भारत देश असावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा तरुणही ही भरकटलेली आहे. तरुणांना हे आजचं इश्यू काय किंवा आपल्या आर्मी किंवा आपले सैनिक काय झट्ट आहेत तिथं देशावर त्यांच्याशी त्यांना घेणं देणं नाहीये. पण आज सलमान खान, शाहरुख खान, मला कोणावर टीका नाही करायची, पण एक मूवी रिलीज झाला तर त्याला एवढी गर्दी होते, पण एक सैनिक शहीद झाला त्याला त्याच्यासोबत जायला किंवा त्या परिवाराला सांभाळायला कोणी जात नाही. तर एक दायित्व म्हणून निर्माण झालं पाहिजे. नक्कीच या तरुणाने जी संकल्पना व्यक्त केली आहे न्यू इंडियाबद्दलची, शेतीशी निगडीत आणि जवानांशी निगडीत, याविषयी कोणाला अजून बोलायचं की शेतीशी निगडीत कोणाला काय वाटते? कारण या विषयाला आपण थोडंसं पुढे घेऊन जाऊया. तुझ्या मते काय वाटते की न्यू इंडियाची जी संकल्पना आहे किंवा जो संकल्प सोडायचा आहे तर तो शेतीशी निगडीत कसा आहे किंवा काय तुला वाटतंय? सर, शेतीशी निगडीत म्हणायचं झालं तर भारत कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे भारतातलं कृषी क्षेत्रात जर क्रांती व्हायलाच हवी. पण कृषी क्षेत्रात होत असताना आताच भारताने आर्थिक क्षेत्रात खूप मोठी क्रांती केली. जसं आपण GST एक भारत एक कर जो लागू केला, तसंच जर सामाजिक क्षेत्रात आणि शेतकऱ्यांसाठी जर काही व्यवस्था व्यवस्थित केल्या आणि त्यांच्या सुविधा केल्या तर ते प्रगत होतील आणि आपल्या भारताला प्रगत करण्यास मदत होईल आणि भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. नेमके शेतीमध्ये काय बदल व्हायला हवे आत्ताच्या? आता की शेतीमध्ये जे जनुकीय बीज वगैरे आपण वापरतो, जो आपला शेतकरी आयोग होता स्वामीनाथन यांचा कमिटीचा, त्याच्या ज्या शिफारशी जर आपण स्वीकारल्या किंवा त्यांनी जे ते खारपीक बीजमधून जे तांदळाचं उत्पादन केलं होतं त्याप्रमाणे जर आपण दुसरं उत्पादन केलं तर आपण भारतात प्रगती साधू शकतो आणि आपला कृषीप्रधान देश सारा जगाचा पोषण आपण होऊ शकतो. बरोबर, नक्कीच एक खूप सुंदर संकल्पना मांडली आहे आणि खरं तर या कार्यक्रमाची सुरुवातच भारत शेतीप्रधान देश आहे आणि शेती या संकल्पनेनं झालेली आहे. आणखी काही तरुण आपल्यासोबत आहेत, त्यांना काय वाटतंय नेमकं न्यू इंडियाचा संकल्प ते काय सोडणार आहेत? काही जणांच्या मते शेती आणि त्याच्याशी निगडीत असा संकल्प त्यांना सोडायचा आहे. तुला काय वाटतंय? मला शेतीचा विषय बाजूला ठेवून जसं त्या दादाने सांगितलं की एक भारत एक कर, तर तसंच जर एक भारत आणि एक नागरिक जर असा कर असा कायदा जर लागू केला म्हणजेच सगळे जे कास्ट व्यवस्था आहे म्हणजे त्याच्यानंतर काय होणार की ज्या लोकांकडे टॅलेंट त्यांनाच प्राधान्य मिळणार. नाही तर ST SC मी कोणाला अपोज नाही करत आहे, पण तरी ज्या लोकांकडे टॅलेंट आहे ते जर पुढे गेले ना तरच भारताचा विकास होणार. कारण की आपल्या मागे पाठीमागचे जे देश की ज्यांना आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आज ते आपल्यापेक्षा पुढे चालले, जसे सिंगापूर, चायना वगैरे. तसं आपला देश जर पुढे जायला लागला ना तर मग आपल्या देशातल्या लोकांनाही सपोर्ट मिळणार आणि टॅलेंट ज्या लोकांकडे त्या लोकांना जर पुढे प्राधान्य दिलं तर देशाचा विकास होईल असं मला वाटतं. बरं, नक्कीच. तुला काय वाटतंय? तुझ्या मते न्यू इंडियाची संकल्पना काय असेल किंवा काय संकल्प तू सोड? आणि कारण म्हणजे रिसर्चला प्राधान्य द्यायला पाहिजे. मेन म्हणजे कारण ते नीट JEE मध्ये कसं आहे, जे मुलं लर्न करून जातात त्यांना जास्त मार्क भेटतात, पण जे इंटलेक्च्युअलचा म्हणजे उपयोग नाही करत ते मागं पडून जातं. म्हणून रिसर्चवर जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे आणि मेन बात म्हणजे रिझर्वेशन काढून टाकायला पाहिजे. कारण की मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहिला तर JEEचा ओपनला 81 होता आणि तसाच SC OBCला पाहिलं तर डायरेक्ट 36 इतका खाली होऊन जातो. म्हणून जे ओपनवाले त्यांना जास्त चान्सेस नाही भेटत मोठ्या कॉलेजला जायला. म्हणजेच अभ्यासक्रमांमध्ये संशोधन व्हायला हवं आणि दुसरं म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत निकष हे बाजूला ठेवायला हवे. नक्कीच ही एक संकल्पना या तरुणानं मांडली आहे. तुझ्या मते तुला काय वाटतंय? कुठल्या संकल्पनेवर तुला काम करायला आवडेल किंवा तू काय संकल्पना सुचवू शकशील? मी आता सगळ्या तरुणांच्या तर्फे मी एक सांगू इच्छितो की सध्या भारतामध्ये डिजिटलायझेशन ही कन्सेप्ट नरेंद्र मोदींनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही अजून ह्या डिजिटलायझेशनला जास्त भर देऊन याला जर अजून इंडियामध्ये आपल्या जास्त प्रमाणात हे केलं, तरुणांसाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्यात किंवा शेतकऱ्यांसाठी सुद्धा ह्या गोष्टी, याच्यामुळे एक फायदा होईल की शेतकऱ्यांना जी काही इन्फॉर्मेशन लागते, कुठल्या गोष्टींची गरज आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल
आणि शेतकऱ्यांसाठी शेती हा व्यवसाय करण्यासाठी एक मदत सरकारतर्फे पण होऊ शकते असं मला असं वाटतं. बरोबर, म्हणजे डिजिटल इंडियाच्या दृष्टीनं मोठी पावलं उचलायला हवीत आणि डिजिटल क्रांती जी भारतात घडवायची आहे ती त्या त्या अनुषंगानं घडवली गेली पाहिजे. डिजिटल क्रांती हा विषय घेऊन थोडंसं आपण पुढे जाऊयात. नेमकं काय वाटतं तुला की डिजिटल क्रांती घडवायला हवी आणि त्या दृष्टीनं आता तरुणाई त्याला सपोर्टही करते आणि आपण त्या पद्धतीनं सोशल मीडिया म्हणा किंवा इंटरनेट सेव्हीही झालेलो आहोत. आणखी काही बदल किंवा आणखी काही वेगळी संकल्पना काय वाटतं यात किंवा नवीन काय सुचवा असं वाटतंय का? प्रथमतः तर मी नरेंद्र मोदींना धन्यवाद देईल, कारण हा उपक्रम एकट्या मोदींचा नाही आहे, 121 कोटी भारतीयांचा आहे. प्रत्येकाने जर नवीन संकल्प सोडला तरच हा आपला देश नक्कीच कलामांच्या स्वप्नात आपण 2000 व्हिजन 2020 पाहिलेलं आहे ते स्वप्न साकार व्हायला आपल्याला नक्कीच सोपं जाईल. प्रथमतः तर मी युवकांचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या समस्या मांडेल. माझ्या मित्रांनी सांगितलं की शेती किंवा शेतीशी रिलेटेड प्रॉब्लेम, त्याच्यानंतर सांगितलं की डिजिटल, तुम्ही पण आला डिजिटल. आत्ताची तरुणाई पाहिली तर प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये, इवन म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आलेला आहे. त्या मोबाईलच्या मार्फत प्रत्येक माणसाच्या हातामध्ये जग आलेलं आहे. त्या जगात तो संपर्क कुठेही साधू शकतो. हा प्रॉब्लेम प्रत्येक तरुणाचा आहे. त्याबरोबर त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत. ते ड्रॉबॅक्स पण आपण पाहिले पाहिजे. आत्ता काल परवा एक घटना झाली, तो एक नवीन गेम लॉन्च झाला, त्याचाही आपला तरुणावरती परिणाम होतो आहे, वाईट परिणाम होतो आहे. पोकेमॉन सारखे गेम आहेत, ह्याचाही पण ते आपले तरुण आहारी जात आहे. त्याच्याबद्दल आपल्याला एक अजून अवेअरनेस करणं गरजेचं आहे. ते डिजिटल क्रांतीमध्ये डिजिटल क्रांती फक्त म्हणजे मोबाईल वापरणं हा नाही आहे, तर त्याच्यामार्फत आपल्या ज्या गरजा आहेत, बेसिक नीड्स आहेत, त्या सुविधा आपण लवकरात आपल्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण भारतामध्ये आज आपण पाहिलं तर मोबाईल डाटा आहे, मोबाईल इंटरनेट आता अवेलेबल होते चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे मोबाईलमध्ये मुलं आता रिसर्चमध्ये उतरत आहे. ज्या जगाशी स्पर्धा करण्यासाठी तरुणाला नक्कीच पुढे येण्यासाठी डिजिटल क्रांती ही करणंच आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक तरुणाने एक संकल्प सोडावा की आपला जो कम्फर्ट झोन आहे तो कम्फर्ट झोन सोडून तो आपल्या देशासाठी काहीतरी कर्तव्य किंवा समाजासाठी कर्तव्य म्हणून यासाठी पुढे येणं प्रत्येक तरुणाचं कर्तव्य आहे असं मी मानतो आणि ते न्यावंच. बरोबर आहे, म्हणजे डिजिटल क्रांती व्हायला हवी पण ती योग्य दिशेने व्हायला हवी असं या तरुणांचं मत आहे. मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात आलाय, इंटरनेट अगदी प्रत्येकाच्या हातात आलाय, 2G 3G आणि 4G पर्यंत आपण पोहोचलोय. पण या पुढे जात सुयोग्य वापर हा डिजिटल इंडियाच्या दृष्टीनं मोबाईलचा व्हायलाच हवा. नक्कीच त्याच्याशी कोणाचं दुमत नसेलच. आणखी काही संकल्पना आहेत किंवा न्यू इंडियाबद्दलची तुझी काही संकल्पना? जसं त्या दादाने सांगितलं की डिजिटल इंडियामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या नीड्स आहे, ज्याप्रमाणे म्हणजे रिसर्च करता येईल, जसं मोबाईलमध्ये आज पूर्ण आपण जर बघितलं तर पूर्ण भारत देश हा तरुणांचा देश आहे. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर भारताची तरुणाई सर्वात जास्त आहे. तर या तरुणाईसाठी डिजिटल क्रांती झालीच पाहिजे. पण त्यासोबत म्हणजे तिचे जे दुरुपयोग होत आहेत त्याकडे आपण पण बघितलं पाहिजे आणि त्याच्या अवेअरनेस लोकांमध्ये पसरवला पाहिजे असं. या व्यतिरिक्त काही न्यू इंडियाची संकल्पना तुला मांडायची आहे किंवा काही संकल्प तू सोडणारच न्यू इंडियाच्या अनुषंगानं 9 ऑगस्टला? हां, स्वच्छ भारत मिशन एवढं छान चाललं आहे, तर त्या अनुषंगाने मी बोलू शकतो की आता 150वी जयंती 2019ला पूर्ण होती महात्मा गांधींची. त्या दृष्टीने जर प्रत्येकाने जर विचार केला की आपण आपला देश स्वच्छ झाला पाहिजे, तर नक्कीच 125 कोटी जनता आहे, तर नक्कीच म्हणजे 2019च्या आत आपण तो संकल्प चांगल्या प्रकारे सोडू शकतो. स्वच्छ भारतचा संकल्प हा तरुणाई सोडू इच्छिते. आणखी तुला काय वाटतंय, कुठल्या बाबतीत क्रांती व्हायला हवी किंवा काय संकल्प तू सोडशील? सर्वात प्रथम जर बोललो तर आपला मराठा क्रांती मोर्चा, प्रत्येकाला त्याच्या इन्कमनुसार त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. आता मी ओपनमध्ये, आता मला इंजिनिअरिंग घेणं शक्य नव्हतं, पण तरी आईवडिलांनी खूप प्रयत्न करून इंजिनिअरिंगला टाकले. माझी फी 65,000 रुपये. म्हणजे मला दुसऱ्या कास्टवर काही हे नाही करायचं आहे, पण आमच्या इन्कमनुसार आम्हाला हे भेटलं पाहिजे, आरक्षण भेटलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या मराठा क्रांती मोर्चाच्या याच्यात जर बोललं तर आता जे अजून ते मुलीला न्याय मिळाला नाही त्या कोपर्डीच्या प्रकरणी, तो न्याय मिळाला पाहिजे. आता आज सकाळी एका बहिणीचा मेसेज आला होता, त्याच्यात लिहिलं होतं, मी बोललो तिला काही गिफ्ट पाहिजे, तिने मला मेसेज केला गिफ्ट तर नको आहे, पण आत्ता जो मोर्चा येतो तिकडे नक्की जा, कारण की ते आणखी लांबत चाललेलं आहे. थोडक्यात तुझ्या म्हणण्यानुसार की आरक्षणाच्या दृष्टीनं एक मोठी क्रांती अपेक्षित आहे या तरुणाईला. शिक्षणाच्या दृष्टीनं कुठल्याही पद्धतीनं निकष जे आहेत
आरक्षणाच्या बाबतीतले हे त्या त्या गुणवत्तेवर आधारित असावे, कुठल्याही कास्टवर आधारित नसावे, अशी काही तरुणांची इच्छा आहे. तुझं काय मत आहे किंवा न्यू इंडियाची संकल्पना तू कशी मांडशील? न्यू न्यू इंडियाबद्दल मी एकच सांगू शकतो की आपली डिजिटल क्रांती आपण प्रगत झालं पाहिजे. नक्कीच. तुला काय वाटतंय? मला पहिल्यांदा हे विचारायचं आहे का न्यू इंडिया आणि सामाजिक क्रांती म्हणजे काय बघ. कारण सामाजिक क्रांती म्हणजे नुसता घोषणांचा पाऊस नाही, तर त्याच्यासाठी आपण स्वतः तयार असलं पाहिजे. आणि न्यू इंडिया म्हणजे काय, फक्त स्वच्छ भारत मिशनची घोषणा करायची, हातात झाडू घ्यायचा वगैरे असं काही नाही. तर पहिल्यांदा आपण स्वतः बदललं पाहिजे आणि मग समाजात बदलायचा प्रयत्न केला पाहिजे. बरं, नक्कीच. म्हणजे कुठल्याही क्रांतीची सुरुवात ही स्वतःपासून करायला हवी असं त्या तरुणाईचं मत आहे. तुझ्या मते काय सांगशील? तुला काय वाटतंय, न्यू इंडियाची संकल्पना कुठल्या दिशेने जायला हवी? तुझ्या मनात काय आहे? सर मला वाटतं की जे आपले सेंट्रलमध्ये जे लॉज वगैरे एनॅक्ट होता आणि स्कीम्स वगैरे जे राबवता, तर ते तिकडून जे पास होत आहे पण ते ग्रासरूट लेवलवरती ते इम्प्लिमेंट होत नाही. तर त्याच्यासाठी जे एक्झिक्युटिव्ह जो पॅनल आहे तो प्रॉपर टाईप इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे कारण की जे वरतून आपण मोदी सरकार जे गव्हर्मेंट बिल स्कीम्स वगैरे राबवते, पण ते जे सर्वसामान्य लोक आहे त्यांच्यापर्यंत तो प्रॉपर मेसेज जात नाही आहे. तर तेवढं त्यांनी एक्झिक्युटिव्ह थोडं व्यवस्थित केलं तर आपलं नक्कीच आपण वी विल बी डेव्हलप्ड इन फ्युचर. ओके. म्हणजे कुठलीही संकल्पना मांडत असताना किंवा कुठलीही नवीन योजना जेव्हा येते तेव्हा ती योजना अंमलबजावणी करत असताना ती ग्राउंड रूटपर्यंत कुठल्या चांगल्या पद्धतीने जाईल याची अंमलबजावणी करताना सरकारनं लक्ष द्यावं. कारण आपण नेहमीच बघतो की सरकारी योजना आणि 6 महिने थांब अशा पद्धतीची किंवा सरकारी काम 6 महिने थांब अशा पद्धतीची काहीशी जी यंत्रणा आहे भारतातली किंवा या सगळ्या समाजव्यवस्थेतली ही बदलायला हवी. तुझ्या मते काय वाटतंय? न्यू इंडियाचा संकल्प ऑगस्ट क्रांतीच्या दिनाच्या निमित्तानं काय सोडशील आणि काय क्रांती व्हायला हवी असं तुला वाटतंय? माझ्या मते शिक्षण पद्धती जी त्याच्यामध्ये आरक्षण असं सगळ्यांना सारखं झालं पाहिजे पुढच्या वेळेस. आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये सगळ्यांना सारखं मत दिलं पाहिजे आणि सगळ्यांना सारखी फी दिली पाहिजे. बरं, शिक्षण व्यतिरिक्त किंवा आरक्षणाव्यतिरिक्त आणखी काही न्यू संकल्पना नवीन इंडियाबद्दल? सर मला खरं तर जी भारताची शिक्षण व्यवस्था आहे ती अतिशय खालावलेली आहे आणि त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. कारण जर आज आपण भारताचा विचार केला तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, त्याच पद्धतीने D.Ed B.Edचे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर अनेक शाखांचे पदवीधर विद्यार्थी आहेत, परंतु यांना अजिबात कामं नाहीत. आज जर विचार केला तर 2 वर्षापासून किंवा 2013-14 भारताची जी काही बेरोजगारी संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. जर प्रत्येक बेरोजगारी किंवा प्रत्येक तरुणाईला जर काम मिळालं, त्याच्या हाताला जर काम मिळत असेल तर तो कोणत्याही वाम मार्गाला लागणार नाही. उदाहरणार्थ दहशतवाद वाढतोय, तो दहशतवाद कमी करण्यासाठी त्याच्या प्रत्येक हाताला काम पाहिजे. जसं मोदी साहेबांनी अनेक प्रकारच्या घोषणा केल्या, परंतु त्याची अंमलबजावणी अतिशय 1 किंवा 2% पण नाही आहे. म्हणजे मला त्यांना विरोध करायचा नाही, परंतु त्यांची जी काही अंमलबजावणी आहे आणि अनेक प्रकारचे आपण डिपार्टमेंट बघतोय त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जागा रिक्त आहेत. मागं पेपरला होते की जो आपले काही टपाल विभाग आहे त्याच्यामध्ये 50,000 जागा रिक्त आहेत. म्हणजे जो काही काम चालू आहे तो काम व्यवस्थित होत नाही. म्हणजे जेवढी पद आहे तेवढी व्यवस्थित भरलं जावं आणि जे तरुणाई आहे तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये बरेच IT कंपन्या बंद पडलेल्या आहेत. म्हणजे जर IT कंपन्या बंद पडल्या असतील तर मग आमच्या जे काही विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, त्यांनी करायचं काय? मग प्रत्येकाला काम मिळावं, प्रत्येकाचं पदवीधर झालं आहे त्याला काम मिळालं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे सर. बरोबर, नक्कीच. म्हणजे न्यू इंडियामध्ये कुणीही बेरोजगार तरुण असायला नको अशी काहीशी संकल्पना यांची आहे. तुझ्या मते तुला काय वाटतंय? सर आपल्या समोर 2 मुद्दे आहेत. एक मोदींची संकल्पना आहे जी न्यू इंडिया आणि दुसरा क्रांती मोर्चा. तर पहिली जो न्यू इंडिया जो संकल्प मांडला आहे मोदींनी, तर मला तरी वाटतं एक भांडवलशाही देश आपण जर उभारलं तर लवकरात लवकर आपला देश पुढे निघेल. कारण आता प्रत्येकजण म्हणतो शेतकरीकडे लक्ष द्या. हा प्रत्येकजण बोलतो, मदत तर कोणी करत नाही, फक्त शेतकरीला मदत करा. शेतकरी ही संख्या आपल्या देशात प्रचंड प्रमाणात आहे आणि जर एकच प्रोडक्ट जर 10 जण जो करत असेल तर त्याची किंमत पण कमीच येणार. जर शेतकऱ्यांची संख्या ही जशी जशी कमी होत जाईल तेवढंच जो शेतकरी आहेत त्याला त्याच्या मालाचा भाव नक्कीच जास्त मिळेल. आणि आजची जी कंडिशन आहे जी शेतकऱ्यांची, तर मला एक असं वाटतं की ही तालुका लेवल किंवा जिल्ह्याच्या लेवलवर एक सहकारी तत्वावर शेती राबवली गेली तर त्या शेतकऱ्याचं नुकसान जेवढं
टाळता येईल तेवढं एक सरकार पण तेवढी डायरेक्टली मदत करू शकेल, कारण ती सहकारी तत्वावर असेल. म्हणजे त्या शेतकऱ्याचा तिथं जास्त प्रमाणात हात नसेल किंवा त्याचं भांडवलही नसेल. आणि दुसरा मुद्दा आहे आपल्याकडे की जो क्रांती मोर्चा आहे, कुठल्या जातीचा धर्माचा मला तरी वाटतं नकोच. हा म्हणजे माझा पहिल्यापासूनच सगळ्या अशा जाती जे विभागले गेलेले धर्मावर विभागले गेले, ती संकल्पना आपल्या आत्तापर्यंत 2017पर्यंत ते डोक्यात आहे. तर मग पुढचं आपण प्लॅन कसं करणार, जे आपण डेव्हलप इंडिया म्हणतो. मग आता ही जातीचं एकाच जातीचं निघालं की दुसरी जात म्हणेल की आमचंही पाहिजे. मग हे तर विभागलंच चाललंय. आपण जसं असं पुढे जायचा विचार करतो ते मागे चाललंय. तर हे जातीवरनं क्रांती मोर्चा हे काढणं एकदम म्हणजे काही उपयोग नाही त्याचा, आणि त्याच्याने समाजच विभागला जातोय. त्यामुळे तुम्हाला आरक्षण पाहिजे तर ते ऑफकोर्स इन्कम सोर्सवरच दिलं पाहिजे, आणि ना की ते जाती आधारित असलं पाहिजे. नक्कीच. तुझ्या मते तुला काय वाटतंय? येत्या 9 ऑगस्टला म्हणजे मुंबईत राज्यव्यापी मराठा मोर्चा होत आहे. तर मराठा मोर्चा होतोय तर त्याच्या मागे भरपूर मुद्दे निघत आहेत. मुद्दे निघण्यामागे म्हणजे मराठा एकवटला, मग बाकीच्या समाजांनी पण आंदोलनं करायचे, सर्वांनी बाहेर पाडायचं, म्हणजे झेंडे घ्यायचे वगैरे. या गोष्टी नको आहे. मी स्वतः मराठा आहे, पण मराठ्यांच्या जो आरक्षण मागताय त्याच्या मागे त्यांचे हेतू वेगवेगळे आहेत. तर पहिला मुद्दा म्हणजे त्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा मुद्दा मांडलेला आहे. तर कोपर्डी बलात्कार प्रकरण म्हणजे त्या मुलीवर, म्हणजे माझ्या बहिणीवर किंवा समाजात कोणत्या मुलीवर मोठ्या प्रकारचा अन्याय झाला, तर ही अन्याय आणि ही जी व्यवस्था आहे आपली, तर ही दुर्मिळप्रमाणे किंवा भ्रष्टाचारी व्यवस्था आहे. तर ही पूर्णपणे आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मराठा एकवटला म्हणजे मराठ्यांना भले आरक्षण नाही दिलं तरी चालेल, पण मोदी सरकारने जी आता घोषणा केली की क्रांतीव्यापी मोर्चा, तर क्रांतीव्यापी मोर्चामध्ये मोदी सरकारने म्हणजे महाराष्ट्र लेवलला हा निर्णय होण्यापेक्षा डायरेक्ट मोदी सरकार लेवलला समान नागरिक कायदा तयार करून प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक स्वतःचा एक दर्जा दिलेला पाहिजे. म्हणजे डिजिटलायझेशनचा जो मुद्दा येतो तो म्हणजे फक्त इंडियातून फक्त ही क्वालिटीज बाहेर पडेल, आणि डिजिटलायझेशनला पहिलं प्राधान्य देऊन जो आपला अब्दुल कलामांचं जे स्वप्न होतं 2020 सालचं, ते पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही, आणि ते विजन नक्कीच पूर्ण होईल. खूप सुंदर संकल्पना या विद्यार्थ्यांनी मांडली आहे. खरं तर या तरुणाईशी बोलत असताना आरक्षण किंवा न्यू इंडियाची संकल्पना मांडत असताना आरक्षण कुठेही नसावं, डिजिटल इंडिया होत असताना त्याचा उपयोग किंवा त्याचा वापर किंवा ती दिशा ही योग्यच असावी. आणि त्याचबरोबर शेती प्रधान आपला देश आहे, शेतीच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत, असा न्यू इंडिया या तरुणाला बघायचा आहे. एक छोटीशी विश्रांती घेतोय मोठं व्हायचं मला या विशेष कार्यक्रमामध्ये. विश्रांतीनंतर आणखी काही तरुणांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्या न्यू इंडियाच्या संकल्पना जाणून घेणार आहोत. पाहत रहा साम TV.